स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। आपण 700+ प्रश्नाची सिरीज सुरू केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त विचारलेले प्रश्न पाहायला मिळतील किंवा अपडेटेड प्रश्न TCS पॅटर्न नुसार। आतापर्यंत आपले 141 प्रश्न झालेले आहेत। आज 141 वा प्रश्न आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा, भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने 1829 मध्ये सती प्रथेला गुन्हा घोषित करून रद्द केले? पर्याय क्रमांक अ विल्यम बेंटिक। भारताचा GDP राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे किंवा कोणती संस्था जबाबदार आहे? पर्याय क्रमांक अ केंद्रीय संस्था। केंद्रीय कार्यालय म्हणजे CSO कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत भारताच्या GDP ची गणना करणे, मॅक्रो इकॉनॉमिक डेटा गोळा करणे आणि सांख्यिकीय रेकॉर्ड ठेवणे यासाठी जबाबदार आहे। राज्यसभेचे 250 सदस्यांपैकी किती सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात? पर्याय क्रमांक क 12। राज्यसभा हे भारतीय संसदेतील ज्येष्ठ व कायमस्वरूपी सभागृह आहे। राज्यसभेत 250 सभासद असून त्यातील 12 सभासदांची नेमणूक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा याच्यातून करतात। आईन-ए-अकबरी अकबरनामा नावाचे अकबराचे 3 खंडाचे चरित्र कोणी लिहिले? पर्याय क्रमांक क अबुल फजल। काम 3 खंडात आहे। आता ते 3 खंड कोणते पहा या ठिकाणी। पहिला समजून घ्या खंड अकबराची पूर्वजांशी, दुसरा समजून घ्या अकबराच्या कारकिर्दीतील घटनांशी आणि तिसरा, आता महत्त्वाचा तिसरा, अकबराच्या कारभाराशी संबंधित आहे। तर तिसरा खंड ऐन-ए-अकबरी म्हणून ओळखला जातो। असहकार आंदोलनाच्या अपयशानंतर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी एका पक्षाची स्थापना केली। तो पक्ष कोणता होता? पर्याय क्रमांक स्वराज्य पार्टी। संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे असते? पर्याय क्रमांक ड लोकसभा अध्यक्ष। संसदेची संयुक्त बैठक राष्ट्रपतीद्वारे बोलवली जाते। लोकसभेचे अध्यक्ष संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारतात। चिकनपॉक्स, इन्फ्लुएन्झा, हेपाटायटिस, डेंग्यू, पोलिओ, रॅबीज, एड्स, रिंडरपेस्ट, स्वाईन फ्लू आणि सामान्य सर्दी हे कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतात? प्रश्नाची लेवल समजते तुम्हाला? असे प्रश्नाचे लेवलचे प्रश्न येतात तुम्हाला। लेवल समजून घ्या प्रश्नाची कशी येते तर। पर्याय क्रमांक ड विषाणू। एखाद्या क्षेत्रामध्ये परस्पर क्रिया करणारे जैविक घटक पर्यावरणातील निर्जीव घटक म्हणजे अजैविक यांच्यापासून एकत्रितपणे एक टिंब पर्याय क्रमांक अ इकोसिस्टीम बनते। विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? पर्याय क्रमांक ए राहुल नार्वेकर। 3 जुलै 2022 पासून राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत। तारीख लक्षात ठेवा, महत्त्वाची बरं का, 3 जुलै 2022। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आता मसुदा समिती माहिती आहे? पर्याय क्रमांक ब डॉक्टर BR आंबेडकर। BR आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते। त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते। चोरी चोरा घटनेमुळे गांधीजींनी सप्टेंबर 1920 मध्ये सुरू झालेल्या असहकार आंदोलन कधी मागे घेतले होते? पर्याय क्रमांक क फेब्रुवारी 1922। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असहकार आंदोलनादरम्यान इसवी सन 1922 मध्ये या गावात आंदोलकांनी पोलीस ठाण्याला लावलेल्या आगीत 22 पोलीस भस्मसात झाले। कधी 22 पोलीस भस्मसात झाले? या घटनेमुळे आंदोलनाच्या हिंसेचे गोलबोट लागल्याने महात्मा गांधींनी आपले असहकार आंदोलन मागे घेतलेली घोषणा केली होती। भारतात किती शास्त्रीय नृत्य अस्तित्वात आहेत?
पर्याय क्रमांक क 8. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A अनुच्छेद 51A मध्ये किती मूलभूत कर्तव्य विहित केलेले आहेत? पर्याय क्रमांक ब 11. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 किती म्हटलं मी? भाग 4 ए अनुच्छेद 51A मध्ये 11 मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहेत. किती? 11 मूलभूत कर्तव्य. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणते कलम नुकतेच रद्द करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक ब कलम 370. 5 ऑगस्ट 2019 तारीख महत्वाची बरं का, तारीख महत्वाची. 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेनं जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केला आणि राज्याचे जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे 2 भाग केले आणि दोन्ही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. पुढीलपैकी कोणता हास्य गॅस आहे? हास्य गॅस. प्रश्नाची लेवल समजा कशी येते. पर्याय क्रमांक ब नायट्रस ऑक्साईड. कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य आहेत? पर्याय क्रमांक क अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्स हे 5. टिंबटिंब हे विनेगरचे रासायनिक नाव आहे. पर्याय क्रमांक ड ॲसिटिक ॲसिड. व्हिनेगरचे रासायनिक नाव ॲसिडिक आम्ल आहे. हे दुसरे सर्वात सोपे कार्बोक्झिलिक आम्ल आहे. त्याचे इतर नावे हायड्रोजन ॲसिटेट आणि मिथेन कार्बोक्झिलिक आम्ल आहेत. विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित केलेले वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्याला टिंबटिंब म्हणतात. एकदम बेसिक प्रश्न. पर्याय क्रमांक ब राष्ट्रीय उत्पन्न. भारतीय राज्यघटनेने राज्य धोरणाचे निर्देशक तत्वांची कल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? पर्याय क्रमांक ब आयर्लंड. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे ही संकल्पना आयर्लंडच्या घटनेतून स्वीकारण्यात आली. 12 मार्च रोजी साबरमती आश्रमातून सुरू झालेल्या गांधीचा दांडी मोर्चा मीठ सत्याग्रह कशाशी संबंधित आहे? बेसिक प्रश्न. पर्याय क्रमांक क सविनय कायदेभंग चळवळ. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान झालेल्या मिठाचा सत्याग्रह हा भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारखा जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इसवी सन 1930 तारीख पण महत्वाची बरं का, 1930 साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात. आपण 700+ प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. हे सगळे प्रश्न महत्त्वाचे विचारलेले किंवा आपल्याला अपडेटेड प्रश्न पण याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील TCS पॅटर्न नुसार. भेटू आपण अशा पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.